लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। श्री गणेशाच्या विसर्जनानंतर देवीच्या आगमनाची चाहूल सर्वत्र आहे। घटस्थापनेपासून नवरात्र उत्सवाला 3 ऑक्टोबर पासून प्रारंभ होणार आहे। या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीतील कुंभारवाड्यात देवीच्या मूर्तींवर रंगकामाचा शेवटचा हात देण्याची लगबग सुरू आहे। जेजुरीतील मूर्तिकार नीलम कुंभार परिवारातील सर्व महिला आणि पुरुष कलाकार मूर्ती साकार करण्यात दंग झाले आहेत। तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीमध्ये मूर्तिकार तुषार कुंभार परिवारात गेल्या 4 पिढ्या पारंपरिक पद्धतीने आणि पर्यावरण पूरक श्री गणेशाच्या आणि देवींच्या मूर्ती तयार करून त्याची विक्री केली जाते। श्री गणेशाच्या विसर्जनानंतर देवींच्या मूर्ती तयार करण्याला वेग आला असून सुबक आकर्षक रंगरंगोटी करण्याचं काम सध्या सुरू आहे। तुषार कुंभार यांच्या पत्नी नीलम कुंभार, कुटुंबातील सचिन कुंभार, दीपाली कुंभार, शुभ्रा या महिला कलाकार आपल्या कुंचल्यातून देवींच्या मूर्तींना साजरे रूप देऊन रंगसंगती साधून अलंकाराचा साज देण्याचं काम करतायत। गेले 6 महिने हे कुटुंब गणपती आणि देवीच्या मूर्ती तयार करतायत। जेजुरी आणि परिसरातील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाकडून 1 फूट ते 5 फूट उंचीच्या मूर्तींना मागणी असून तुषार आणि नीलम कुंभार यांनी तयार केलेल्या मूर्तींना मोठी मागणी आहे। जेजुरी शहरातील अनेक कुटुंबात घरगुती स्वरूपात देवीची स्थापना केली जाते। 1 ते 2 फूट उंचीच्या मूर्तीही या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आल्यात। दरवर्षी मूर्ती तयार करण्याच्या आणि रंगाच्या कच्च्या मालाच्या किमती वाढत आहेत, त्यामुळे मूर्तींच्या किमतीत ही थोड्या प्रमाणात वाढ झाल्याचं नीलम कुंभार यांनी सांगितलंय। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी जॉन्टी राव, जेजुरी। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।